अधिकार जो आहे हा 2005 पासून महाराष्ट्रात आणि देशात लागू झाला. 2003 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात लागू झाला. आपल्याला माहित असेल की अण्णा हजारे हे त्यासाठी उपोषणावर बसले होते आणि त्यांच्यामुळेच हा अधिकार आपल्याला लागू झालेला आहे. त्यानंतर तो सेंट्रल गव्हर्नमेंटला 2005 पासून लागू झालेला आहे. तर हा अधिकार जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला दुसरे कुठले अधिकार नाही जे आपल्यासाठी उपयुक्त असे अधिकार नाही. हा जो अधिकार आहे हा आपल्याला मिळाल्यानंतर आपण RTI कुठल्याही ऑफिसवर करू शकतो. पहिल्यांदा आपल्याला माहीत नसेल की स्वातंत्र्यापूर्वीपासून जे कायदे लागू होते ते कायदे असे होते की त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही ऑफिसमध्ये कुठलेही प्रश्न विचारता येत नव्हते, आपल्याला माहिती घेता येत नव्हती. ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट असा एक ॲक्ट होता आणि त्या ॲक्टमुळे असं झालं होतं की दरवेळेला आपण कुठलेही प्रश्न विचारले किंवा कुठली माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ते देत नव्हते. ते कारण सांगायचे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट ही गोष्ट सिक्रेट आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑफिसची कुठली माहिती आम्ही तुम्हाला देता येणार नाही. त्यामुळे ज्या पारदर्शकता म्हणतात की पारदर्शकता अजिबात नव्हती आणि त्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे अजिबात कळत नव्हतं. आणि म्हणूनच जेव्हा हा ॲक्ट आला तेव्हा जो आधीचा ॲक्ट होता ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट हा कॅन्सल झाला आणि हा RTI ॲक्ट लागू झाला. 2005 पासून हा आपल्याला लागू आहे आणि याचा उपयोग जास्तीत जास्त जनता करते आहे आणि करावी असं मी आवाहन करतो. जसं माहितीचा अधिकार हा प्रत्येक जागरूक नागरिकाचा म्हणजे एक शस्त्र मानला जाते त्याच्या हातातील, तर याचं नेमकं रिझन काय आहे? याचं कारण असं आहे की हा जो ॲक्ट आहे या ॲक्ट प्रमाणे कोणतीही जो नागरिक आहे देशाचा हा देशाचा नागरिक कुठेही या RTI द्वारे प्रश्न विचारू शकतो, प्रश्नापेक्षा माहिती विचारू शकतो आणि माहिती घेऊ शकतो. आणि ती माहिती जसा लोकसभा आणि राज्यसभा किंवा विधानसभेचे जे लोक सदस्य आहेत यांना जशी माहिती द्यावी लागते तसंच जो ॲप्लिकंट असतो त्याला सुद्धा ही माहिती द्यावी लागते. म्हणून तो महत्त्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला कुठलंच काय चालू आहे याची कुठलीच माहिती आपल्याला मिळत नव्हती, परंतु या RTI ॲक्टमुळे आपल्याला ही माहिती मिळायला लागली आणि याचे फायदे खूप झाले, याचा उपयोगही खूप झाला. आतापर्यंत 2005 पासून आता 10-15 वर्ष 20 वर्ष होत आहेत, तर अनेकांनी याचा यूज केला, याचा उपयोग केला आणि कित्येक मोठी बातमी किंवा मोठी माहितीही त्याच्यातनं आपल्याजवळ आली आणि अनेक गोष्टीचे खुलासे सुद्धा याच्यामुळे झाले आणि म्हणून त्या RTIला महत्त्व आहे असं मला म्हणणं आहे. जसं माहितीचा अधिकार हा एक समज की गैरसमज याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? अधिकार समज नाही हे प्रत्यक्षात आहे, अंमलात आणलेला आहे. ते हा जो कायदा आहे हा प्रत्येकाला लागू झालेला आहे 2005 मध्ये आणि प्रत्येकाला कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व आहे. आणि या RTI ॲक्टमुळे कित्येक गोष्टी ज्या आहेत याचे खुलासे तर झालेलेच आहेत, परंतु सामान्य माणसांनी जर आपले प्रश्न सोडवण्याचे ठरवले तर या कायद्याप्रमाणे आपल्याला कित्येक माहिती मिळू शकते. उदाहरणच घ्यायचं आलं, आता आपल्याला माहीत असेल की कित्येक ऑफिसची जी माहिती असते किंवा ॲप्लिकेशन टाकतो आपण साधे, तर ॲप्लिकेशनचं उत्तर सुद्धा देत नाही सरकारकडनं. कुठलंच एवढे मोठे ऑफिसेस आहेत पण त्याचं उत्तर सुद्धा देत नाही. परंतु आपण जर RTIतनं प्रश्न विचारले तर त्याचा खुलासा त्यांना करावा लागतो, एवढं महत्त्व त्याचं आहे. जसं आतापर्यंत RTI किती प्रमाणात टाकल्या गेले आहे? मी जवळपास 2000च्या वरती RTI टाकले आणि हे जे RTI आहे हे मी जे टाकले ते म्हणजे सोशल RTI टाकले. कारण RTI करते जे आहेत ते अनेक बदनाम झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे
की कित्येक ऑफिसमध्ये माहिती घ्यायची आणि ती दुसऱ्यांना द्यायची, त्याचा दुरुपयोग करायचा, हा जो प्रकार चालू होता त्याच्यामुळे आरटीआय करते बदनाम झाले. म्हणून मी सोशल आरटीआय म्हणजे समाजासाठी ज्याचा उपयोग होईल असेच आरटीआय मी टाकले आणि त्याचा उपयोगही झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यातनं माहिती मिळते. कोणा लोकांना दंडित करण्याचा आपला हेतू नाही आहे. आपला हेतू आहे की माहिती लोकांना मिळाली पाहिजे. कित्येक ऑफिसेस आहेत की ज्याची माहिती आपल्याला नसते आणि त्याच्यामुळे होतं काय की ही कित्येक ऑफिसेस बद्दल आतमध्ये काय चालू आहे हे आपल्याला समजत नाही. तर म्हणून जसं मिहान आहे, या मिहानबद्दल नुकतीच जी माहिती आहे ती मी काढली. तर किती नागपुरात विमानं आले, किती गेले, किती प्रवासी प्रवास करतात, किती रेव्हेन्यू मिळतो, या गोष्टीचा आपल्याला माहितीच नसते. तर यावर उपाय काय आहे की आरटीआय करणे, माहिती मिळवणे. तर यामुळे झालं काय की या मिहान बद्दलची जी काही माहिती आहे तिथला रेव्हेन्यू कमी झालेला आहे. आपल्याला माहित असेल की कोरोना पिरियडमध्ये विमानं बंद होते, तर त्यामुळे तिथला रेव्हेन्यू सुद्धा कमी झालेला आहे. तर ही जी माहिती आहे ही कुठून आली? शेवटी आरटीआयतच आली आणि म्हणून याला महत्व आहे. जसं आता तुम्ही म्हटलं की तुम्ही लोकांना या गोष्टी समजावा याकरिता आरटीआय करता. तर आतापर्यंत जे तुमचं कारकिर्दी चालत आहे, काम चालत आहे, तर यात नक्की अडथळे आलेच असेल, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अडथळे येऊ शकत होते, परंतु मी जे काही अडथळे हे आले की ते टेक्निकल की ज्यांनी काही लोकांनी दिलं नाही हे अडथळे आले. परंतु मला बाकीचे फिजिकल कोणी मला धमकी दिली बुवा असा काही प्रकार झाला नाही. याचं कारण असं आहे की माझा उद्देश काय आहे की सोशल आरटीआय करणे, समाजासाठी करणे. कोणाला त्रास देण्याचा उद्देश माझा नसल्यामुळे मला याचा कुठलाच त्रास झाला नाही. परंतु ठीक आहे, काही बाबतीत ज्या पुष्कळ ऑफिसेसनी न देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आरटीआयतनं माहिती न द्यावी, कुठले तरी नियम दाखवायचे, असा प्रकार झाला. परंतु मी आता इतके वर्षाचा आरटीआय करतोय, तर त्याच्यात कसा मार्ग काढायचा आहे मला माहीत असल्यामुळे ती माहिती मला मिळत गेली आणि याचा कित्येक वर्षाचा करत असल्यामुळे हे पेपरमध्ये येत असल्यामुळे त्यांना एक धाक निर्माण झाला की आपल्याला ही माहिती दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यांना हे समजलं की याचा ते दुरुपयोग करत नाही आणि म्हणून त्यांनी ती माहिती दिली आणि म्हणूनच सोशल आरटीआय महत्वाचं आहे. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे सर, जर आपण प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर बघितलं तर आपण कोणत्याही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जेव्हा जातो तेव्हा एक म्हणजे लोकांची मेंटॅलिटी झाली आहे गव्हर्नमेंट सेक्टरच्या. आपण एका टेबलवर गेलो तर तो आपल्याला दुसऱ्या टेबलवर पाठवतो, दुसऱ्यावर गेलो की ते आपल्याला तिसऱ्यावर पाठवतं. म्हणजे काहीतरी लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न ते करत असतात की आमच्याकडे ही माहिती नाही आहे किंवा आम्हाला परमिशन नाही आहे. तर याबद्दल या ऍक्टमध्ये म्हणजे काही इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे आतापर्यंत? आता याच्यात आरटीआयचं मूळ जे आहे, जे कायदा आहे तो असा आहे की ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट ग्रँट घेतात अशा ठिकाणी हा आरटीआय लागू आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये हा लागू नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा आरटीआय करतो तेव्हा बरेचदा तो रिजेक्ट करतात. कारण काय की आरटीआय कसा करायचा याची जाणीव त्यांना नसते. आरटीआय हा कुठे लागू आहे हे तो तुम्हाला सांगितलं, परंतु ज्या ठिकाणी जसे संरक्षण दल आहे किंवा देशाला धोका होईल अशा ठिकाणी हा आरटीआय लागू होत नाही. तर अशा ठिकाणी तो रिजेक्ट होतो. म्हणून पहिल्यांदा कुठेही आरटीआय करायचं असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या ठिकाणी आरटीआय करतोय त्या ठिकाणची माहिती काढून ॲक्च्युली ते ऑफिस कशाचं आहे किंवा आपण आरटीआय कशाचं करतोय आणि मुद्देसूद आरटीआय करणे हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण आरटीआय करताना आपल्याला 150 शब्दात आपल्याला प्रश्न विचारायचे असतात आणि विषय एक असतो. आपण जर आपण अशा पद्धतीने जर प्रश्न विचारले तर ते माहिती देतात. फक्त एवढंच आहे की जे लोक आरटीआयचा दुरुपयोग करतात अशा लोकांना ते टाळतात, यात काही शंका नाही. जसं आरटीआयचा उपयोग हा प्रत्येक सामान्य नागरिक करू शकतो का? बिलकुल करू शकतो. सामान्य नागरिकांसाठी हा आरटीआय आहे. प्रत्येक जो भारतीय आहे अशा लोकांना
हा आरटीआय करायचा पूर्ण अधिकार आहे. आता याच्यात तुम्ही कोणताही माणूस असो त्याला आरटीआय करण्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळे तो अगदी सहजतेने करू शकतो. फक्त त्याला आरटीआय कसा करायचा याची माहिती पाहिजे. आता आरटीआय कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे की आपल्याला माहित असेल की त्याचा एक फॉर्म असतो. तो जो फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये आपण पहिल्यांदा कोणाला आरटीआय करायचा आहे त्या नावाने ती आरटीआय करतो. म्हणजे समजा आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला करायचा असतो तर ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वरती उल्लेख केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आपला नाव गाव पत्ता हे त्या फॉर्ममध्ये पहिलं असतं. सेकंड असतं विषय, म्हणजे कोणत्या विषयावर करतोय की समजा इन्कम टॅक्स संबंधी करायचं तर ते लिहिलं गेलं पाहिजे की इन्कम टॅक्स संबंधात हा आरटीआय आहे. त्यानंतर पिरियड असतो, म्हणजे कोणत्या वर्षाचा पिरियड, म्हणजे कुठून कुठपर्यंत आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला जर मागच्या 5 वर्षाची पाहिजे असेल तर त्याचा पिरियड टाकावा लागतो. नंतर जी जागा असते त्याच्यामध्ये नेमकं आपण काय विचारायचं आहे या संबंधीची माहिती तुम्ही ती माहिती तिथे विचारू शकता. आपण 150 शब्दापर्यंत म्हणजे जवळपास 10 प्रश्नापेक्षाही 10 माहिती आपल्याला माहिती विचारायची. तर प्रश्नार्थक जी माहिती आहे ती विचारायची नाही, परंतु माहिती आपण विचारतो आणि ती जी माहिती असते ती विशेष करून आपण आकड्यात विचारावी. याचं कारण असं आहे की आपण लांब जर विचारलं, खूप मोठी प्रमाणात विचारलं तर त्याचं मूल्य जे आहे ते वाढतं. आपल्याला माहीत असेल की जी माहिती मिळते आपल्याला ती 2 रुपये पेज याच्याप्रमाणे मिळते. म्हणजे किती ती मोठी आहे याच्यावर सगळं डिपेंड असतं. आणि म्हणून आपण योग्य रीतीने ती माहिती विचारलं पाहिजे. आपल्याला नेमकी किती पाहिजे आहे, नेमके प्रश्न विचारला पाहिजे, तरच आपल्याला ती माहिती मिळते. त्यानंतर आपण ते जो आरटीआय आहे त्याच्या खाली असं आहे की आपल्याला स्पीड पोस्टनी पाहिजे की साध्या पोस्टनी पाहिजे किंवा पर्सनल तुम्हाला येऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर जे दारिद्र्य रेषेखालील आहे तर त्यांना दारिद्र्य रेषेखाली जे असतील तर त्यांना ही माहिती जी आहे ती मोफत मिळते. आणि जे दारिद्र्य रेषेखाली वरती आहे त्यांना 10 रुपयाचा स्टॅम्प, तिथे कोड स्टॅम्प लावा लागतो त्याच्यावर, त्याच्याशिवाय ती माहिती देत नाही. मग खाली सही आणि तारीख अशी गोष्ट असते. तो असा हा फॉर्म आहे. आपण हा फॉर्म सबमिट करतो आणि त्याच्यानंतर ते माहिती देतो. आता जर त्यांनी ती माहिती 1 महिन्यात दिली नाही तर पुढील 45 दिवसात आपण अपील करू शकतो. अपील कुठे करू शकतो? अपील आपण त्याच ऑफिसमधल्या अधिकारी असतो, तो अपिली अधिकारी असतो, तर तिथे आपण करू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांनी माहिती दिली नाही तर मग माहिती आयुक्त कार्यालय जे स्टेट गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि मग त्या ठिकाणी आपण जे सगळं डॉक्युमेंट सकट तिथे आपण जर प्रोड्यूस केलं तर त्याची सुनावणी होते. त्याच्यात ते ऑफिसचे जे जन माहिती अधिकारी आहे, अपिली अधिकारी आहे, हे सुद्धा हजर असतात. आणि ज्याला माहिती दिल्या जात नाही तो अप्लिकंट हा सुद्धा हजर असतो. आणि सेक्रेटरी लेवलचा जो माणूस असतो तो आयुक्त कार्यालयाचा जज असतो. तर तो सगळं ऐकतो आणि आपलं जजमेंट देतो आणि ते फायनल असतं आणि तो रिजेक्ट करतो किंवा तुम्हाला पूर्ण माहिती देतो. तुम्ही जे पुस्तक लिहिलेलं आहे सर, तर ते नेमकं पुस्तक लिहिण्याचा तुमच्या मागचा उद्देश काय आहे किंवा लोकांना एक जागृत करण्याचा मागचा तुमचा त्या पुस्तकात काय नेमकं तुम्ही लिहिलेलं आहे? त्याचा उद्देश एकच होता की करोनाचा पिरियड होता आणि करोनाच्या पिरियडमध्ये मी काहीच करू शकत नव्हतो. तेव्हा मला असं वाटलं आणि कित्येक लोकांनी सुद्धा असं म्हटलं की तुम्ही हे पुस्तक लिहा, कारण अनुभव जे आले, केवळ कायदा हा महत्वाचा नसून त्यामागचा जो अनुभव आहे हा फार महत्वाची फॅक्टर होता. आणि ते जर सगळ्यांना कळलं तर लोकांना प्रेरणा मिळेल, लोक जास्तीत जास्त आरटीआय करतील. या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिलं. ते जे पुस्तक आहे जवळपास 110 पानाचं आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. हे पुस्तक आहे ते मुसाफिरी माहिती अधिकारी. तर हे पुस्तक जे आहे हे यासाठीच लिहिलं होतं की माझा जो अनुभव सांगावा आणि या अनुभवातनं त्या आरटीआयचा काय परिणाम होता हा सांगावा. तर अनेक त्याच्यात अनुभव दिलेले आहेत. म्हणजे मी सुरुवात कशापासून केली आरटीआयची याची सुद्धा आहे. आता मी तुम्हाला सांगतो की सुरुवात कशी केली. मी एक दिवस अचानक मला असं सांगण्यात आलं की गॅसचं बुकिंग करा.
आता गॅसचं बुकिंग करायला लागलो मी टेलिफोनवर. आपल्याला माहित असेल की हे कॉम्प्युटराईज बुकिंग होतं आणि मी बुकिंग करायला लागलो, तो बुकिंग होईना. तर म्हणून मी का होत नाही हा प्रश्न मी तिथला जो एजन्सी आहे त्या गॅसचा त्याला विचारला. तर त्याने असं मला सांगितलं की एक गॅस घेतल्यानंतर 21 दिवस तुम्हाला तुमचं बुकिंग होणार नाही, असं त्याचं ते स्ट्रक्चर आहे. तर म्हणून मला आश्चर्य वाटलं. म्हटलं गॅस संपला, एक गॅस संपलं तर आम्ही करायचं काय, हा मोठा प्रश्न होता. कारण मला तर जरूर होती आणि आपल्याला माहित असेल की गॅस नसेल तर आपण स्वयंपाक तरी कसं करणार का. मग हे सगळं बघून मी इंडियन गॅसची इथली जी मुख्यालय आहे तिथे गेलो आणि त्याला असं विचारलं की भैया आम्हाला या संबंधी म्हणजे गॅस नाही आहे तर त्याचं काय करता येईल. तो सुद्धा असं म्हणाला की म्हणे काय 21 दिवस बुकिंग करता येत नाही म्हणे, हा आमचा नियम. परंतु गंमत अशी झाली की त्यांनी फोन घेतला, फोन उचलला आणि त्या एजन्सीला केला आणि त्याला असं तो म्हणाला की गॅस तू 21 दिवस कशाला ठेवलं, तू 15 दिवस का नाही ठेवलं. मग मला असं वाटलं की म्हटलं हा जो प्रॉब्लेम आहे लोकल दिसतोय, यांनीच ठेवलेलं दिसतं, याच्याशिवाय परंतु पूर्ण विदर्भामध्ये हा प्रॉब्लेम होता, गॅस सिलेंडर मिळायचंच नाही. मग माझ्या डोक्यात आलं की आपण या संबंधी आपण RTI करावं आणि मी तो RTI इंडियन गॅस मुंबईला केला आणि त्यांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न हा होता की एक सिलेंडर म्हणजे पहिलं सिलेंडर किती दिवसात मिळतं. दुसरा प्रश्न असा होता की गॅस सिलेंडर जे आहे हे एक घेतल्यानंतर दुसरं सिलेंडर बुकिंग लॉकिंग पिरियड किती आहे. काही दिवसांनी उत्तर आलं की जे सिलेंडर आहे ते ताबडतोब 3 दिवसाचं आहे. दुसरा प्रश्न जो होता की लॉकिंग पिरियड किती आहे, त्यांनी सांगितलं असा कुठलाच लॉकिंग पिरियड नाही. आपण म्हणजे समजू शकता की लॉकिंग पिरियड नसताना 21 दिवसाचं लॉकिंग पिरियड त्यांनी ठेवले आणि लोकांना किती तकलीफ दिली त्याची. हे दोन्ही हे जे आहे मला फार आश्चर्य वाटलं. म्हटलं किती लोकांना त्रास देतात. आणि मग मी 2 पेपर जे मोठे आहेत, टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्ता यांना दिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी न्यूज आहे. त्या न्यूजचा परिणाम असा झाला की लोकांना अतिशय आनंद झाला आणि लोकांना असं वाटलं की किती खोटं बोलतात हे लोक. आणि त्याच्यानंतर तिथल्या जो इंडियन गॅसचा जनरल मॅनेजर आहे त्याचाच मला रागवून फोन आला, अरे तूने क्या कर दिया. म्हटलं ऐसा क्या हुआ. मी त्यांना विचारलं तर ते म्हणे नाही बोले आपको मालूम नहीं, बोले बहुत तकलीफ होती है हमको. मतलब आपने कायदा तोड़ा है, जो कायदा है उसका पालन आप नहीं कर रहे हो, ये गलत है. मग त्याच्या लक्षात आलं की हा काही ऐकणार नाही म्हणून त्यांनी मला एक दिवस चहाला बोललं, आप आइए तो बोले चाय पीने के लिए. मग त्यांनी बरंच डिस्कशन केलं. म्हटलं देखो लोगों को कितनी तकलीफ होती है, ही काही चांगली गोष्ट नाही आहे म्हटलं. परंतु या 2 न्यूजमुळे त्या दोन्ही पेपरच्या हल्लकल्लोळ मधला म्हणजे त्यांनी जे केलेलं होतं ते पूर्ण तो नियम तो तुटला, पूर्ण चालला गेला. आणि कित्येक लोकांनी मला धन्यवाद दिले कारण हे जे चुकीचं चालू होतं. कारण आपल्याला माहित असेल की सगळ्या गृहिणींना किती त्रास होतो. ते असं सुरुवात माझी झाली. मग त्याच्यानंतर मी अनेक गोष्टींवर RTI केले. साधा प्रश्न होता, एक पाण्याचा प्रश्न होता. आपल्याला म्हणजे मी हे जे सांगतोय ते आपल्या घरचा साधे सुधे प्रश्न सांगतोय. पाण्याचा प्रश्न मी सहज फिरता फिरता इथे गेलो तर ती जी पाण्याची टाकी असते, आपण जिथून आपल्याला कॉर्पोरेशनचं पाणी येतं, ते टाकी जी होती ती पूर्ण गलिच्छ होती. त्याच्यात इतका कचरा टाकलेला होता की काय बरा. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं हे पाणी जे आहे आपण ह्याचं पितो आणि आपण घरी पाणी आल्यानंतर ते 4दा आपले जे ज्याच्यात पाणी जमा करतो ते पातेलं किंवा काय जे काही असेल पिंप हात स्वच्छ करतो. परंतु मूळ जर आपण गेलं तर आपल्याला किती म्हणजे रोगराई याच्यामुळे वाढत असेल याची कल्पना आपल्याला करू शकता. तर मी मग RTI केला कॉर्पोरेशनला आणि त्यांना असं विचारलं की आत्तापर्यंत किती टाक्या स्वच्छ झाल्या. तर त्याच्यातनं निघालं की फक्त 3 टाक्या स्वच्छ झाल्या. आणि मग ते सर्व पेपरवाल्यांनी उचलून धरलं, सगळ्या पेपरमध्ये न्यूज आली आणि सगळे जागृत झाले. कारण त्यांना वाटलं काय प्रकार आहे, इतकं अस्वच्छ पाणी आपण पितो आणि रोगराई याच्यामुळे वाढते ना, प्रश्नच नाही. मग त्याच्यानंतर सगळ्या टाक्या स्वच्छ झाल्या
तर हे जे समाज उपयोगी जे प्रश्न आहेत तेच विचारले जाऊ लागले पुढे पुढे आणि त्याच्यामुळे फायदा खूप होऊ लागला आणि म्हणून मी हे कंटिन्यू केलं. एक आरटीआय बद्दल एक शेवटचा संदेश म्हणून तुम्ही आमच्या दर्शकांना काय देऊ इच्छिता? मी हे सांगेन की सध्या काळामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे रिकामे लोक आहेत की ज्यांना जे बाकी कुठलीही नोकरीवर नाही किंवा काम करत नाही अशा लोकांनी आरटीआय करावा. असे जर 10 जण आरटीआय निर्माण झाले आपण प्रशासनावर वचक ठेवू शकतो हेच मी म्हणेन. तर त्याचा उपयोग करावा एवढीच माझी नम्र विनंती.